गावरान कोंबड ऑलवेज गड्या टेस्टीच लागतंय। मी आज बनविते तंदुरी चिकन रान। चिकन मॅरिनेशनसाठी मी इथे घट्ट दही घेतलेला आहे। नंतर आले लसूण मिरचीची पेस्ट, 1 चमचा हळद, 2 चमचे घरगुती कोळी मसाला, पाव चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा दालचिनी पूड, पाव चमचा वेलची पूड, अर्धा चमचा जिरं पूड, 1 चमचा धनेपूड आणि मीठ चवीनुसार, 2 चमचे भाजलेलं बेसन, 1 पळी तेल घाला आणि 1 लिंबू पिळून घ्या आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या। आता हा तयार केलेला मसाला आपण चिकनला लावूया। ज्या बाजूला आपण सुरीने खाचे मारलेत त्यात आपण मसाला भरून घेऊया आणि या चिकनला आपण 30 मिनिटं मॅरिनेट करून ठेवूया। आता त्यात अंडी टाका आणि त्या चिकनचे पाय धाग्याने बांधून घ्या। त्या चिकनच्या बाजूला बटाटे ठेवा। मला तंदुरी मसाल्यातले बटाटे खूप आवडतात म्हणून मी ठेवते, पण हे ऑप्शनल आहे। आता केळीच्या पानाने गुंडाळून घ्या म्हणजे मसाला चिटकवून राहील। आता त्या केळीच्या पानाला धाग्याने बांधून घ्या। आता चुलीवर आपण पातेलं गरम करण्यासाठी ठेवूया। त्यात 1 ग्लास पाणी घाला, त्यात जाळी आणि बशी ठेवा, त्या बशीवर चिकन ठेवा आणि झाकण द्या। 30 मिनिटे वाफेवर शिजवून घ्या। आपली इकडे 30 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे। चिकनला पूर्ण थंड करून द्या, नंतर त्याला कोळशावर भाजून घ्या। त्यासाठी मी इथे जाळी आणि त्यावर चिकन ठेवलेलं आहे। वाफेवर ठेवलेले बटाटे पण कोळशावर भाजून घेऊया। वरून बटर किंवा तूप लावा। आपली तंदुरी चिकन रान तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, दिसते पण छान। रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा।